नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 68 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. रिटेल मार्केटिंग व्ही.सी. या विषयातील प्रकरण क्रमांक 1 किरकोळ विक्री विपणन व्यवस्था या प्रकरणातील हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे आणि एकूण आपला व्हिडिओ क्रमांक 68 आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा ऑनलाईन टीचिंगमध्ये आज आपण किरकोळ विक्री प्रकाराचे वर्गीकरण याविषयीची आपण चर्चा करणार आहोत. पेज क्रमांक 228 आणि 229 वर हे घटक आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्यवस्थितपणे पेज क्रमांक 228 आणि 229 वाचून घ्या. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतर तुम्हाला ज्या काही मनामध्ये अडचणी किंवा शंका येतील त्यांचं निरसन करण्यासाठी मी सदैव तयार आहे. मित्रांनो, किरकोळ विक्री हा एक वस्तू वितरण साखळीचा शेवटचा टप्पा समजला जातो. त्याचं कारण असं आहे की ग्राहकांना वस्तू पोहोचल्या आणि त्यांना त्या वस्तूपासून समाधान मिळालं की तिथं उत्पादकाच्या दृष्टिकोनातून विक्री प्रक्रियेचा शेवट होत असतो. यामध्ये किरकोळ विक्रेता विविध प्रकारच्या आणि घरगुती स्वरूपाच्या ग्राहकाला उपयुक्त अशा वस्तू आपल्या दुकानात एकत्र करतो आणि ग्राहकांना पाहिजे असलेल्या प्रमाणात वस्तूंची विक्री करण्याचा तो प्रयत्न करतो. किरकोळ विक्री व्यावसायिक बाजारपेठेत अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत व त्यांचे विविध प्रकारही असतात. त्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार, कार्याचे स्वरूप, व्यवसायाचं ठिकाण इत्यादी विचारात घेऊन त्यांच्या वैशिष्ट्यानुसार पुढीलप्रमाणे किरकोळ विक्री व्यवस्थेचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मग किरकोळ विक्री संस्थेचं वर्गीकरण करताना साधारणपणे एक 2 स्वरूपामध्ये पहिल्यांदा वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यातलं पहिलं आहे की फिरते विक्रेते किंवा विक्री संस्था. फिरते विक्रेते किंवा विक्री संस्था यामध्ये फेरीवाले असतील, रस्त्यावरील दुकानदार असतील, स्वस्त वस्तूंचा दुकानदार असेल किंवा बाजारातील विक्रेते असतील. हे 4 प्रकार या ठिकाणी पडतात. दुसरा जो प्रकार आहे स्थानिक किरकोळ विक्री संस्था. यांचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्यातले पहिलं प्रकार आहे लहान प्रमाणावरील विक्री संस्था. यामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. सर्वसाधारण माल विक्री करणारी दुकाने, विशिष्ट मालांची विक्री करणारी दुकाने, 3 रस्त्यावरील स्टॉल्स, 4 जुना माल विक्री करणारे दुकानदार. हे 4 प्रकार पडतात. याच्यात दुसरा प्रकार आहे मोठ्या प्रमाणावरील विक्री संस्थेमध्ये विविध विभागीय भांडारे, एकछती दुकाने. यालाच आपण विविध विभागीय भांडारांनाच एकछती दुकाने म्हणतो. दुसरा प्रकार आहे साखळी पद्धतीची दुकाने. तिसरा प्रकार आहे एकच किंमत असणारी दुकाने. चौथा प्रकार आहे सुपर मार्केट. 5वा प्रकार आहे फ्रँचायझी, याला मक्ताधारक किरकोळ विक्रेते म्हणतात किंवा फ्रँचायझी म्हणतात. 6वा प्रकार आहे मॉल्स, शॉपिंग मॉल्स. 7वा प्रकार आहे ग्राहक सहकारी भांडारे. 8वा प्रकार आहे टपाल विक्री व्यवसाय. 9वा प्रकार आहे टेली शॉपिंग आणि 10वा प्रकार आहे ई रिटेलिंग किंवा ई कॉमर्स. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण त्यांच्या कार्यावरून, वस्तू ठेवण्याच्या ठिकाणावरून, व्यवसायाच्या स्वरूपावरून, विक्रीच्या व्यवहारावरून निश्चित करण्यात आलेली आहे. मग आपण एक याचा वर्गीकरण करत असताना यांची विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारची सविस्तरपणे माहिती घेऊयात. पहिला जो प्रकार आपण पाहिला की फिरता किरकोळ व्यापाराचा. यामध्ये हा विक्रेता फिरून एका ठिकाणी वस्तूंची विक्री न करता हे विक्रेते आपला माल दारोदार जाऊन विक्री करण्याचं कार्य करतात. त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप हे एका ठिकाणी नसतं. त्यांचं दुकान किंवा माल हे सोबतच असतं आणि त्यांना व्यवसायाला लागणारे भांडवलही छोट्या प्रमाणावर लागत असतं. त्याचबरोबर त्यांना जाहिरात, दुकानाचं भाडं इत्यादींचा खर्च लागत नाही, कारण स्वतः ते आवाज देऊन, स्वतः आरोळी ठोकून लोकांकडचं लक्ष आपल्याकडे वेधतात आणि स्वतःच्या आवाजाने वस्तूंची विक्री करतात. याचं बऱ्याच वेळेला आपण पाहतो की घरोघरी जाऊन माल विक्री करणारे जे विक्रेते असतात
ते कोणी टोपलीतून, कोणी पिशवीतून, कोणी हातगाड्यावरून वस्तूंची विक्री करतात. ज्यामध्ये आपण पाहतो की ग्रामीण भागातील आंबे विक्रेते असू द्यात, सीताफळ विक्रेते असू द्यात, हे गल्लोगल्ली फिरून ओरडून वस्तूंचा माल विक्री करण्याचा प्रयत्न करतात. भाजीवालेसुद्धा त्याच स्वरूपाचं काम करतात. दहीवालेसुद्धा त्या स्वरूपाचं काम करतात. खवा विक्री करणारेसुद्धा घरोघरी फिरून खव्यांची विक्री करतात. म्हणजे अशा पद्धतीनं वस्तूंचा माल विक्री करण्याचं काम ते करत असतात. यामध्ये म्हणजे ग्राहकांना समोरच माल दाखवला जातो आणि त्याचबरोबर त्याला पसंत पडला की लगेचच वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न हे विक्रेते करतात आणि म्हणूनच त्यांना फेरीवाले असं आपण म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे मित्रांनो, रस्त्यावरील दुकानदार किंवा रस्त्यावरील वस्तूंची विक्री करणारे विक्रेते. यामध्ये या व्यापाराचे स्थान किंवा दुकान बऱ्याच वेळा फुटपाथ किंवा चौकातील कोपऱ्यावर, स्टेशनवर, गर्दीच्या ठिकाणी किंवा रोडच्या बाजूला असतं. दररोज त्याच ठिकाणी ते नियमितपणे स्वतःचं दुकान थाटतात किंवा मांडतात आणि अशा ठिकाणी बसून हे वस्तूंची विक्री करतात. त्यांना ज्या वस्तूंना कायमस्वरूपी नियमित मागणी असते अशा कमी किमतीच्या वस्तू हे दुकानदार निवडतात. उदाहरणार्थ प्लॅस्टिकच्या वस्तू, पेन, मासिकं, साप्ताहिकं, कमी किमतीची कपडे किंवा पेपर्स, भाजीपाला, फळं वगैरे वगैरे आणि अशा ठिकाणी ही वस्तूंची विक्री करतात. याला आपण रस्त्यावरील दुकानदार असं आपण म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे स्वस्त वस्तूंचा दुकानदार. या स्वस्त वस्तूंचा दुकानदार एका जागी कायमचा स्थायिक नसतो. एखाद्या वस्तीत तो तात्पुरते दुकान काही कालावधीसाठी मांडतो, मालांची विक्री करतो आणि त्यानंतर तो निघून जातो. त्या भागातील विक्री कमी झाली की तो दुसऱ्या इतर भागामध्ये स्वतःचं दुकान हलवतो किंवा त्या ठिकाणी नेऊन तो थाटण्याचं काम करतो. लिलावात मिळालेल्या किंवा कमी किमतीच्या किंवा कमी दर्जाच्या, कमी प्रतीच्या वस्तू विशेषतः या विक्रेत्याकडे असतात. त्यामुळं या ठिकाणी वस्तू खरेदी करणारे ग्राहकसुद्धा गरीब आणि अल्प किंवा उत्पन्न गटातील व्यक्ती असतात. चौथा प्रकार आहे मित्रांनो बाजारातील विक्रेते. खेडेगावात किंवा शहरामध्ये आठवड्याला बाजार भरतात किंवा नियमितपणे बाजार पण भरतात. अशा बाजारामध्ये बसून ठराविक ठिकाणी किंवा आठवडी बाजारामध्ये म्हटलं तर ठराविक दिवशीच त्या खेडेगावात किंवा शहरात माल विक्री करण्यासाठी हे विक्रेते जातात आणि त्या ठिकाणी स्वतःचं दुकान त्या बाजाराच्या ठिकाणी मांडून त्या ठिकाणी वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करतात. मग संध्याकाळ झाली की ते लगेचच आपलं दुकान बंद करतात आणि आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या दिवशी परत दुसरं कुठं जिथं गाव असेल, ज्या ठिकाणी बाजार असेल त्या ठिकाणी ते जाऊन वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या पद्धतीनं पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहिले की 4 प्रकार पाहिले. दुसरा जो प्रकार आहे स्थानिक किरकोळ विक्री संस्थांचे प्रकार. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक लहान प्रमाणावरील विक्री संस्था आणि मोठ्या प्रमाणावरील विक्री संस्था. आज आपण लहान प्रमाणावरील विक्री संस्थांची प्रकार कोणकोणते आहेत याविषयी आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा सर्वसाधारण माल विक्री करणारे दुकानदार. या प्रकारच्या दुकानामध्ये जीवनावश्यक असणारा माल वस्तू जे किराणा असेल किंवा साखर असेल, चहापत्ती असेल, बिस्किट्स असतील, तेल असेल, खोबरे तेल असेल किंवा साबण असेल, मीठ असेल, गूळ असेल, या अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी ठेवल्या जातात आणि याला दैनंदिन लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या ठेवतात. त्याचबरोबर आणखीनही त्याच्यासोबत काही किरकोळ पेन असतील, अंडी असतील, छोट्या मोठ्या वह्या असतील, यासुद्धा ठेवण्याचं ते काम करतात. आणि अशा प्रकारची दुकाने हे नेहमी ताजा माल ठेवतात. त्याचं कारण असं आहे की थोडीशी खरेदी करायची आणि तेवढीच विक्री करायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा खरेदी करून ग्राहकांना जास्तीत जास्त म्हणजे ताजा माल देण्याचा प्रयत्न म्हणजे हे दुकानदार करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, याच्यातला दुसरा प्रकार आहे की विशिष्ट माल विकणारी दुकाने. या प्रकारच्या दुकानामध्ये एका विशिष्ट प्रकारचाच माल विकला जातो. उदाहरणार्थ जसं की कापडाचं दुकान असेल तर फक्त कापडच विक्री केलं जातं. स्टेशनरीचं दुकान असेल तर स्टेशनरीच विकली जाते आणि अशा प्रकारच्या दुकानात जाहिरात आणि सजावट केलेली असते. आणि म्हणून विशिष्ट प्रकारचं औषध दुकान असेल तर औषधाचंच दुकान, कॉस्मेटिकचं असेल तर कॉस्मेटिकचंच दुकान, कापड दुकान असेल तर कापड दुकान. त्याहीमध्ये बऱ्याच वेळेला काही रेडीमेड कापड असणारे फक्त रेडीमेड कापडच विकतात आणि इतर वेळेला ताग्यातून विक्री करणारे बाकीचे दुकानदार विकतात. तर याला आपण हा एक प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे रस्त्यावरील स्टॉल.
रस्त्यावरील स्टॉल. अनेक लहान किरकोळ विक्रेते रस्त्यावरच स्वतःचा स्टॉल उभा करतात व वस्तू विक्री करतात. फळे असतील, भाजीपाला असतील, स्वस्त कपडे असतील, वर्तमानपत्रे असतील, चपला, बूट इत्यादी विक्री करणारे अनेक स्टॉल गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर लावले जातात आणि येता जाता ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं जातं आणि त्यामुळं ग्राहकांना वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं जातं. आणि काही वेळेला तर बऱ्याच वेळेला गर्दीच्या ठिकाणी नगरपालिकांची सुद्धा परवानगी घेऊन अशा प्रकारची दुकानं सुरू झालेली असतात आणि आहेत. त्यानंतरचा प्रकार आहे जुना व वापरलेल्या माल विक्रीची दुकाने. बऱ्याच वेळेला प्रत्येक शहरात विशिष्ट भागात वापरलेला व जुना माल विक्री करणारे दुकानदार आढळतात. जसे की व्यापारी लिलावातून किंवा लोकांकडून त्यांना नको असलेला माल खरेदी करतात आणि तो या जुन्या दुकानदारांना विक्री करतात. मग हे जुने वस्तूंची विक्री करणारे दुकानदार गर्दीच्या ठिकाणी किंवा ग्राहकांना आकर्षित करून गरीब ग्राहकांना, अल्प उत्पन्नातील गटातील ग्राहकांना वस्तूंची खरेदी करण्याचं आवाहन करतात आणि त्यामुळं अशा प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याचं सुद्धा ते काम करतात. त्यानंतरचं मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे, आपण पाहिलं की लहान प्रमाणावरील स्थानिक विक्रेत्यांच्यामध्ये आपण 4 प्रकार पाहिले. आता मोठ्या प्रमाणावरील स्थायिक किरकोळ विक्री संस्थांचे प्रकार कोणकोणते आहेत? यामध्ये पहिल्यांदा आहे एकछती दुकाने किंवा विभागीय भांडारे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिपार्टमेंटल स्टोअर्स असं आपण म्हणतो. या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सुद्धा म्हणजे हे स्वरूप कशा प्रकारचं असतं, याला कशामुळं एकछती दुकानं म्हणतात किंवा याला कशामुळं विभागीय भांडार म्हणतात, तर त्याचं कारणच आहे की एकाच इमारतीत, एकाच व्यवस्थापनाखाली, नियंत्रणाखाली जेव्हा अनेक विभाग करून अनेक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटलेली असतात किंवा सुरू केलेली असतात, अशा दुकानांना आपण विभागीय भांडार किंवा एकछती दुकान असं आपण म्हणतो. या दुकानामध्ये कपडे असतील, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, किराणा सामान असेल किंवा शालोपयोगी स्टेशनरी साहित्य असेल, मेडिकलसुद्धा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी असतात. आणि त्यामुळं ग्राहकांना या ठिकाणी आल्यानंतर त्याला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी म्हणजे रेडीमेड कापड असेल, ताग्यातलं कापड असेल, मेडिकलमधली औषधं असतील, त्याचबरोबर भाजीपाला असेल, किराणा असेल, स्टेशनरी असेल, विशिष्ट ब्रँडच्या वस्तू असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारची अनेक दुकाने या ठिकाणी सुरू केलेली असतात. एकाच व्यवस्थापनाखाली असतं, मॅनेजमेंट एकच असतं, मालक एकच असतो आणि त्यामुळं या ठिकाणी ग्राहक एकदा आला की त्याला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची तो खरेदी करतो. त्यामुळे त्याला इकडे तिकडे फिरण्याची गरज नसते. बऱ्याच वेळेला गोडतेल असेल, खाद्यतेल असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं कॉस्मेटिक असेल, यासुद्धा वस्तूंची या ठिकाणी विक्री केली जाते आणि घरपोच माल देण्याची सुविधासुद्धा हे दुकानदार करत असल्याचं दिसून येतं. या ठिकाणी खूप मोठं जागा असते, पार्किंगला जागा असते, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असते. सर्व यंत्रणा बऱ्याच वेळेला वातानुकूलित म्हणजे AC व्यवस्था केलेली असते. या ठिकाणी निश्चित केलेला स्टाफ किंवा कर्मचारी हे सुशिक्षित असतात, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं, ट्रेंड असतात. त्यामुळे त्यांचं बोलणं, वागणं अतिशय व्यवसायाला अनुकूल असणारं असतं. त्याचबरोबर ग्राहकांना आल्यानंतर चहा देणं किंवा करमणुकीसाठी वर्तमानपत्र वाचण्यासाठी देणं आणि या ठिकाणी मग आलेली ग्राहक ही श्रीमंत प्रवर्गातील ग्राहक असतात आणि त्यामुळं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वस्तूंच्या खरेदी विक्रीची उलाढाल होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग या एकछती दुकानांची काही वैशिष्ट्ये आहेत, काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. ही फायदे आणि तोटेसुद्धा एकछती दुकानांची किंवा विविध विभागीय भांडारांची फायदे तोटे आपण पुढील म्हणजे व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो. कारण या ठिकाणी आपण आज पाहिलं आपण की किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण पाहिले की पहिला प्रकार पाहिला की लहान प्रमाणावरील स्थानिक किरकोळ विक्री संस्थांचे प्रकार पाहिले आणि मोठ्या प्रमाणावरील किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा आपण विभागीय भांडार किंवा एकछती दुकानांचा आपण विचार केलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारांचे म्हणजे एक विभागीय भांडार किंवा एकछती दुकानांची वैशिष्ट्ये काय असतील, फायदे काय असतील आणि तोटे काय असतील याविषयीची चर्चा करूयात. मित्रांनो, मी थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.